आजचं आपलं तिसरं व्याख्यान आहे. श्रीधरांचा रामविजय हा आजचा विषय आहे. हे पुस्तक माझ्याकडे होतं तर पण ते कधी थरो वाचण्याचा हे प्रसंग आला नाही. पण जेव्हा उघडलं तेव्हा मला एक रूपक त्याच्यामध्ये सापडलं की त्यांनी त्याच्यामध्ये श्रोता आणि वक्त्याच्या नात्याला आनंद युद्ध असं म्हटलंय. तर ते काय म्हणतात की श्रोत्या वक्तांचे संधान तटस्थ पाहिती विचक्षण धन्य धन्य म्हणून तर्जनी मस्तक डोलविती. आवेशा चढले दोघे जण सप्रेमे करीती नामस्मरण. तो सघन घोष ऐकून शंका श्वापदे दूर पडते. वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थगौरव मुख लखलकीत. वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थगौरव मुख लखलकीत. पद्य रचना पक्ष मंडित सुरंग मिरवत साहित्य. ऐसे शर सुटता अपार भेदले श्रोत्यांचे अंतर. डोलविणे तेणे शिर सुखोर मिचेनी भरे पै. वैर भाव नसता किंचित हे आनंदाचे युद्ध होत. क्षीराब्धीच्या लहरी मिळत जैसा एकमेकांचे. निष्कपट श्रोता पुसत निरभिमान वक्ता बोलत. शब्द कौशल्य युद्ध सत्य जाणती पंडित विवेकी. देव भक्तांचा अनुवाद तेथे काय आहे वैर संबंध. की गुरु शिष्यांचा संवाद आनंद युद्ध शब्दांचे. आणि हे सगळं आपल्या व्याख्यानाला लागू होतं. म्हणून मी म्हणलं की रामविजयातल्या या प्रसंगाने आपण सुरुवात करूया. आज पण आपण रामसूचना सुरुवात करणार आहोत. अर्चना पटवर्धन यांना मी मंचावरती बोलवते. मंजिरी जोशींचं गाणं आपण 2 दिवस झाले ऐकलं आहे, मागच्याही व्याख्यानामध्ये ऐकलं आहे. तर त्यांच्या या शिष्य आहेत आणि त्या स्वतः सुद्धा गाण्याचे कार्यक्रम करत असतात. मी अर्चना त्यांना विनंती करते की त्यांनी वरती. आणि आजचे व्याख्याते प्रणव गोखले यांनाही मी विनंती करते की त्यांनी वरती. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम धन्यवाद मला ही गाण्याची संधी दिल्याबद्दल. आज मी तुमच्यासमोर लता दीदींचं पायोजी मैंने हे गाणं सादर करते. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु. वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु. कृपा कर अपनायो. पायोजी मैंने कृपा कर अपनायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने जन्म जन्म की पूंजी पाई. जन्म जन्म की पूंजी पाई. जग में सभी खोमायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. खर्चन खूटे चोरन लूटे. खर्चन खूटे चोरन लूटे. दिन दिन बढ़त समायो. पायोजी मैंने दिन दिन बढ़त समायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. सत की नाव खिवटिया सतगुरु. सत की नाव खिवटिया सतगुरु. भवसागर तर आयो. पायोजी मैंने भवसागर तर
पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, हरक हरक जस गायो, पायो जी मैंने हरक हरक जस गायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। धन्यवाद। मी प्रणवाला विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं आणि आपण आनंद युद्धाला आज सुरुवात करूया. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वर सर्वही माझा रघुवीर सद्गुरु हृदय. गणेश शारदाचैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनम्. नमस्सभाये. आपण गेले 2 दिवस या बहुरूपी रामकथा या उपक्रमांतर्गत मराठ भाषा, मराठी मोळी, संस्कृती या संस्कृतीत या भाषेत उतरलेली रामकथेची प्रतिबिंब ही पाहतो आहोत. पहिल्या दिवशी आपण संतगाथांमधल्या प्रतिबिंबित रामकथा पाहिल्या. काल आपण नाथांच्या भावार्थ रामायणाचं अवलोकन यथाशक्ती यथामती केलं. ते अवलोकन पूर्ण झालं असं मी म्हणणार नाही, अगदी झलक आपण पाहिली. आज आपण कालानुक्रमाला थोडी बगल देऊन आपल्या सोयीसाठी मंडूकप्लुती करतोय, म्हणजे शुद्ध मराठीत बेडकाची उडी मारतोय. ती एवढ्यासाठी की या मधला जो टप्पा आहे, आज आपण श्रीधरांच्या रामविजयावर जेव्हा बोलायला प्रारंभ करतोय तेव्हा असा प्रश्न पडायची शक्यता आहे की नाथांच्या भावार्थ रामायणानंतर मधला जो अख्खा कालखंड आहे त्यात एकही रामकथा रामायणाचा काव्यकर्ता असा काही जन्मला नाही का, अशा काही रचना झाल्या नाहीत का, असा प्रश्न पडायची शक्यता आहे. म्हणून मी ही पुस्ती जोडतोय. त्याचं कारण असं आहे की आपण हा उपक्रम सुरू केला तो एका चांगल्या पर्वाचं औचित्य साधून. वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने आपण तो सुरू केला होता. 2023 ऑक्टोबरला ह्या उपक्रमाची सुरुवात झाली. तसं आपण सामान्यतः ज्या महिन्यात जे काही पर्व तिथी औचित्य असेल ते साधायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आगामी चैत्र महिन्यात म्हणजे जो 1 महिना सोडून पुढचा एप्रिल आहे त्यात हनुमान जयंतीच्या आगे मागे असं आपली सत्र होणार आहे. आणि त्यावेळी हनुमान जयंती म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे रामनवमीला समर्थ रामदासांचा जन्मोत्सव असतो. हनुमंताचे अवतार त्यांना मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या एकूण संप्रदायात हनुमंताची उपासना, हनुमत जयंतीचं महत्व हे आहेच. आणि त्यांच्या बरोबरीने हनुमान जयंतीच्याच दिवशी एका कविवर्याने आपली इहलोकीची यात्रा संपवलेली होती, ते म्हणजे मोरोपंत. त्यामुळे त्या सत्रामध्ये आपल्याला समर्थ रामदासी संप्रदाय
त्यातले वेगवेगळे कवी आणि मोरोपंत यांच्या रामकथा, यांनी रचलेली रामचरित्र याचा परामर्श घ्यायचा आहे. त्यामुळे थोडी त्यांना आत्ता त्या विषयाला बगल देऊन आपण मंडूकप्लुती करतोय, ती म्हणजे श्रीधर स्वामी. श्रीधर स्वामींचा जर आपण काळ पाहिला तर समर्थांनंतर 2 पिढ्यांनी यांचा जन्म आहे. समर्थांच्या समकालीन, समर्थ रामदास स्वामींच्या समकालीन जे संत होऊन गेले त्याच्यामध्ये पंचायतन, समर्थ पंचायतन अशी कल्पना प्रचलित आहे. आपल्याकडे प्रत्येक संताचं पंचायतन मानलेलं आहे. जशी देवांची पंचायतनं आपण पुजतो तशी संतांची पंचायतनं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुजली जातात. त्यातलं पहिलं पंचायतन म्हणजे ज्ञानदेव पंचायतन आहे, ज्ञानेश्वर पंचायतन. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई आणि चांगदेव हे ते पंचायतन आहे. यांच्या समाधी तिथी पण अगदी 1-1, 2-2 महिन्याच्या फरकाने अशा वर्षभर असतात. तसं पुढचं पंचायतन आहे नामदेव पंचायतन. नामदेव पंचायतनामध्ये नामदेव महाराज, गोरा कुंभार, विसोबा खेचर, सोखा मेळा आणि जनाबाई या 5 अंतर्भाव होतो. तसंच पुढचं आहे नाथ, एकनाथांचं पंचक. एकनाथांच्या पंचकामध्ये खुद्द एकनाथ असेच, म्हणजे जशी एकनाथांची नाममुद्रा एका जनार्दनी होती तसा अजून एक जनार्दन ही नाममुद्रा घेणारा कवी होता. विठा रेणुकानंदन नावाचा अजून एक कवी आहे. जनी जनार्दन, विठा रेणुकानंदन, एकनाथ. अजून एक त्यातलं नाव म्हणजे दासोपंत. असं एकनाथ पंचायतनही आहे. आणि आपल्याला आज महत्वाचं जे आहे ते समर्थ रामदासांचं पंचायतन. खुद्द समर्थ रामदास स्वामी, केशव स्वामी म्हणजे केशव स्वामी हे भागानगर, आजचं भाग्यनगरी हैदराबाद, तिथे होते. जयराम स्वामी वडगावकर, केशव स्वामी भागानगरकर, जयराम स्वामी वडगावकर, रंगनाथ स्वामी निगडीकर आणि आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर असं समर्थ पंचायतन होतं. या समर्थ पंचायतनातले जे रंगनाथ स्वामी निगडीकर होते त्यांचा पुतण्या म्हणजे आजच्या आपल्या रामकथेचे कवी अर्थात श्रीधर स्वामी नाझरेकर यांचं एक सुंदर चरित्र वरदाने माझ्या अंदाजाने प्रकाशित केलेलं आहे. ते वाचनीय आहे, अभ्यासनीय आहे. म्हणजे ज्यांना अधिक श्रीधर स्वामींविषयी जाणून घ्यायचंय त्यांनी ते अवश्य पुस्तक पाहावं. श्रीधर स्वामींचं वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचं झालं तर असं आहे की महाराष्ट्र भूमीला पुराण कथांचं, संत चरित्रांचं वेड पुनश्च लावण्याचं काम श्रीधर स्वामींनी केलं. काल मी सांगितलं की एकनाथांच्या काळामध्ये साहित्य रचनेला एक नवी दिशा, एक नवी कलाटणी मिळाली. तत्वचिंतनपर, अध्यात्मपर केलं जाणारं लिखाण, होणारी काव्य रचना ही हळूहळू चरित्र लेखनाकडे झुकायला लागली. आणि त्या सगळ्या प्रवासातला माइलस्टोन, मैलाचा दगड म्हणजे एकनाथांचे हे ग्रंथ आणि त्यातही भावार्थ रामायण हे महत्वाचं ठरलं. त्या भावार्थ रामायण आणि एकनाथांपासून स्फूर्ती घेऊन नंतरच्या काळामध्ये या चरित्र लेखनाची एक अहमहमिका स्पर्धा महाराष्ट्र भूमीत सुरू झाली. ही स्पर्धा म्हणजे आज जशी होते की तुझं भारी का माझं भारी तशी नव्हती. एक खूप सकस निरोगी अशी स्पर्धा होती ज्याच्यामध्ये चुरस नक्की होती की त्याच्या आख्यानापेक्षा, त्याच्या ग्रंथापेक्षा माझा ग्रंथ हा अधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जनमानसात रुजला पाहिजे अशी ती चढाओढ त्याच्यात नक्की होती. आणि या सगळ्या चढाओढीमध्ये शेवटपर्यंत टिकून राहिलेले, किंबहुना शर्यत जिंकणारे, मॅन ऑफ द मॅच असं ज्यांना म्हणता येईल ते श्रीधर स्वामी. एकनाथांचेच खुद्द नातू मुक्तेश्वर यांचा उल्लेख आपण केला. मुक्तेश्वरांनी एकनाथांच्या भावार्थ रामायणाचा आदर्श समोर ठेवून संक्षेप रामायण रचलं. मुक्तेश्वरांचे जेवढे ग्रंथ उपलब्ध आहेत छापील स्वरूपात किंवा हस्तलिखित स्वरूपात
त्यातला मिळणारा एकमेव समग्र ग्रंथ म्हणजे संक्षेप रामायण आहे. बाकी मुक्तेश्वरी महाभारत प्रसिद्ध आहे. मुक्तेश्वरांचं नाव महाभारतासाठी म्हणजे महाभारताला मराठीत ओवीबद्ध करणारा पहिला कवी कोण, तर मुक्तेश्वर म्हणून ओळखले जातात. पण त्यांचं महाभारत आज दुर्दैवाने परिपूर्ण अवस्थेत मिळत नाही. त्यांनी केलं होतं असे उल्लेख मिळतात, पण त्यातली ठराविक पर्वच आज उपलब्ध आहे. पण बाकी सगळ्या कृती जर सोडल्या तर संक्षेप रामायण ही त्यांची कृती मात्र आज समग्र रूपात उपलब्ध आहे. त्यांच्यानंतर पुढचा टप्पा जर आपण बघितला, म्हणजे कालच आपण म्हटल्याप्रमाणे जे असे संत किंवा पंत परंपरेतले कवी होते. आता या 3 संकल्पना साहित्य परिषदेत येऊन सांगायची खरं तर गरज नाही, पण एक समुदाचार, एक शिष्टाचार म्हणून तिन्ही परंपरांचा उल्लेख मात्र करतो. महाराष्ट्र साहित्य, मराठी साहित्य हे या 3 प्रकारामध्ये सामान्यतः विभागलं गेलं. प्राचीन मराठी साहित्य कुठलं, संत, पंत आणि तंत. संत म्हणजे ज्ञानेश्वर किंवा वारकरी संप्रदायातले, समर्थ संप्रदायातले, दत्त संप्रदायातले, गाणपत्य संप्रदायातले, वीरशैव संप्रदायातले, नागेश संप्रदायातले असे जे सत्पुरुष, कवी, वाग्गेयकार, या सगळ्यांचं साहित्य संत साहित्य म्हणून ओळखलं गेलं. दुसरे, ज्यांची प्रेरणा कुठेतरी संत साहित्य होती, पण संतां इतका परतत्वाचा स्पर्श किंवा त्याच्यातली जी सहज सुलभता, बालबोधता किंवा सगळ्यात महत्वाची प्रासादिकता, हा प्रसाद गुण ज्यांच्या वाङ्मयामध्ये थोडासा कमी होता, ज्याच्यामध्ये आपली व्युत्पत्ती, आपला अभ्यास हे दाखवण्याची एक उर्मी होती. आम्ही किती ज्ञान ग्रहण केलेलं आहे, आम्ही किती शास्त्रांचा व्यासंग केलेला आहे, हे दाखवण्याची ओढ ज्याच्यामध्ये होती, अशा सगळ्या रचना म्हणजे पंडिती थाटाच्या रचना, ज्यांना पंतकाव्य म्हणून ओळखलं जातं. मुक्तेश्वर खरं तर एकनाथांचे नातू आहेत. एकनाथांची परंपरा त्यांनी एक प्रकारे चालवली आहे, पण त्यांची गणना संतांमध्ये न होता पंतांमध्ये झाली. त्याचं कारण जनसामान्यांना तो विषय उलगडून दाखवण्यापेक्षा मी किती शिकलोय, मी किती ग्रंथ वाचलेत, हा दाखवण्याकडे कल असल्यामुळे, असं सामान्य एक मत त्यांचे ग्रंथ वाचून, त्यांच्या रचना वाचून होत असल्यामुळे ते पंत परंपरेत गणले गेले. ते पंत साहित्य, पंडिती थाटाचं. मग त्याच्यात मुक्तेश्वर आहेत, रघुनाथ पंडित आहेत, वामन पंडित आहेत आणि सगळ्यात प्रसिद्ध नाव मोरोपंत, मयूरपंत. तर अशी पंत काव्याची ही परंपरा आहे. त्या पंतकाव्य परंपरेमध्येही रामायण रचली गेलेली. मग मुक्तेश्वरांचं एक, काल मी दुसरा उल्लेख केला, कृष्णदास मुदगल किंवा कृष्णदास लोळ्या याचं ते युद्धकांड, हे एक काव्य म्हणता येईल. अशीच अजून काही रामायण किंवा कांड त्यातली ठराविक घेऊन त्याच्यावर रचना या महाराष्ट्र भूमीत होत होत्या. त्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे समर्थ संप्रदायातली वेगवेगळी रामायण. खुद्द समर्थांनी सुंदरकांड आणि युद्धकांड यांची पुनर्रचना केली. पूर्ण वाल्मिकी रामायण स्वतःच्या हाताने उतरवून घेतलं. ती प्रत अजूनही समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये धुळ्यात उपलब्ध आहे. रामेण रामदासेन लिखितम इदम रामायणम अशी पुष्पिका त्याच्या खाली. आणि त्यांच्यानंतर वेण्णा स्वामी असतील, गिरीधर स्वामी असतील, यांच्यासारख्या अनेक कवींनी, जे त्यांचे खरे अनुयायी होते, त्यांनी सीता स्वयंवर, हनुमत चरित्र अशा काही प्रासादिक रचना केलेल्या आहेत. त्यामुळे रामकथेची ही परंपरा अव्याहत सुरू होती, पण आपल्याला ती नंतर पाहायची असल्यामुळे आपण रामदास पंचायतनातल्या ह्या रंगनाथ स्वामींचे पुतणे असलेल्या श्रीधर स्वामींवर आता वळतो आहोत. रंगनाथ स्वामींच्याही अनेक प्रासादिक रचना प्रसिद्ध आहेत. रंगनाथ स्वामींचा संप्रदाय हा आनंद संप्रदाय
म्हणून प्रसिद्ध आहे. अण्णांचं याच्यावर उदंड काम आहे. ते कृपया चिकित्सक, संशोधक, अभ्यासकांनी किंवा वाचकांनी जरूर वाचण्यासारखं, अभ्यासण्यासारखं आहे. आनंद संप्रदायामध्ये ह्या श्रीधर स्वामी आणि त्यांचे काका ह्या दोघांची दीक्षा झालेली होती. आता यांची जी गुरु परंपरा सांगितली गेली, म्हणजे गुरु परंपरा ही जीव किंवा जैव वंशातून सहसा आलेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे संस्कृतमध्ये 2 प्रकारचे वंश सांगितलेले आहेत. एक आहे तो पितृवंश, जनक जननीपासून म्हणजे आई वडिलांपासून आलेला वंश, आणि दुसरा आहे तो विद्यावंश जो गुरुकडून. आता सामान्यतः हा नियम दिसतो की गुरु हा वडील किंवा असा घरातला सहसा असत नाही, वेगळाच. कारण घरकी मुर्गी दाल बराबर असते. घरात विद्वान म्हणजे जसं एकनाथांच्या मुलांनी एकनाथांची दीक्षा घेतलेली नव्हती, त्यांचा मतभेद होता. हरिपंडित इतकं वितुष्ट आलं होतं की शेवटी भांडून हा हरिपंडित वाराणसीला जाऊन राहिला. एकनाथांना गिरिजाबाईंची समजूत काढता काढता नाकी नऊ आले, म्हणून त्याला परत आणण्यासाठी शेवटी नाथ दुसरी काशी यात्रा करून तिथपर्यंत पोहोचले. आणि 2 अटी त्यांनी घातल्या. परान्न घ्यायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं पुराण मराठीत सांगायचं नाही. म्हणजे जी त्यांची ओळख ठरली काशीमध्ये, ज्याच्यासाठी त्यांचा सत्कार सन्मान झाला, तीच अट ह्या त्यांच्या मुलाने त्यांना विरुद्ध करून घातली की मराठीमध्ये पुराण सांगायचं नाही. आणि एकनाथ काही पांडित्याचा बाजार मांडून बसलेले नव्हते, त्यामुळे ती अट त्यांनी मान्य केली आणि त्याची समजूत घालून ते परत घेऊन आले. मुद्दा काय की आपल्या घरात एवढं मोठं लोकोत्तर व्यक्तिमत्व असताना ती ओळख पटणं आणि ओळख पटून सुद्धा तो विनम्र शरणागतीचा भाव येणं हे दुरापास्त असतं. त्यामुळे अशी उदाहरणं फार अपवादात्मक आहेत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये. तर त्यातला एक अपवाद म्हणजे श्रीधर स्वामींचा म्हणावा लागेल. हे सगळं घराणं खरं तर नाझरे म्हणून जे गाव आहे तिथलं. या नाझऱ्यामध्ये कुलकर्णी असं मूळ आडनाव आहे. म्हणजे कुलकर्ण ही पूर्वी पदवी होती. राघोपंत कुलकर्णी म्हणून 15व्या शतकात या नाझऱ्याचे प्रसिद्ध होते. त्या राघोपंतांना चंद्राजी नावाचा मुलगा झाला. त्या चंद्राजीला 2 मुलगे, एकाचं नाव नागेश आणि दुसऱ्याचं नाव दत्ता किंवा दत्तोपंत. दत्तोपंतांना जो मुलगा झाला त्याचं नाव रंगोपंत. आणि त्या रंगोपंतांना पुढे 4 मुलगे झाले, रामाजी, बोपाजी, कृष्णाजी आणि दत्तात्रेय. यामधले जे बोपाजी होते त्या बोपाजींचे चिरंजीव, म्हणजे पूर्वी आजोबांचं नाव नातवाला ठेवायची पद्धत होती, रंगोपंतांचं नाव या बोपाजींच्या मुलाला दिलं गेलं म्हणून त्यांचं नाव श्रीरंग रंगनाथ असं पडलं. ते पुढे समर्थ पंचायतनापैकी एक असे झाले. त्यांना अजून 2 भाऊ होते. एकाचं नाव होतं यादव आणि एकाचं नाव होतं विठ्ठल. समर्थांच्या समकालीन. आजही जे साताऱ्या जवळची निगडी आहे, पुण्याजवळची निगडी नाही, साताऱ्या जवळची निगडी, तिथे रंगनाथ स्वामींची समाधी पाहायला मिळते. आता कथा अशी सांगितली जाते, या रंगनाथ स्वामींचेच चुलत भाऊ म्हणजे बोपाजी आणि दत्तात्रेय हे सख्खे भाऊ. बोपाजींचा मुलगा रंगनाथ आणि दत्तात्रेयांचा मुलगा ब्रह्मानंद, म्हणजे ही चुलत भावंड झाली. या ब्रह्माजी म्हणजे मूळ नाव ब्रह्माजी आणि दीक्षेनंतर त्यांना नाव मिळालं आनंद म्हणून ब्रह्मानंद. त्या ब्रह्मानंदांचा मुलगा म्हणजे श्रीधर. रंगनाथ स्वामी हे हिमालयात बद्रिकाश्रमी जाऊन तप करते झाले आणि तिथे त्यांना सिद्धी प्राप्त झाली. त्यांना मनोहर नावाचा घोडा मिळाला. अनेक त्यांच्या राजयोगाच्या कथा इतिहासात प्रचलित आहेत. आणि ते तिकडनं सिद्ध अवस्था प्राप्त करून दक्षिणेत पुनश्च आले. ब्रह्मानंदांची साधना त्या काळी सुरू होती. सहजानंदांकडे त्यांची दीक्षा झालेली होती. पण या मधल्या काळामध्ये ब्रह्माजी किंवा ब्रह्माजी पंतांचा जो मुलगा होता, ज्याचा नामनिर्देश केलेला नाही, तो अतिशय मतिमंद आहे आणि मुका आहे अशी सगळ्यांची समजूत झालेली होती. तो घरात असायचा पण
धड बोलणं नाही, धड काही करणं नाही. तर काळजी स्वाभाविक त्या माऊलीला त्याच्या वाटायला लागली. आणि पती घरी नसताना, म्हणजे ते साधनेमध्ये गेलेले असताना, साधनेसाठी गेलेले असताना, या माऊलीने आपल्या या मुलाला आपल्या दिराच्या पायावर घातलं. हा सगळा प्रसंग पंढरपूर क्षेत्री झाला, जेव्हा समर्थ रामदासांची रचना येथे कार्य उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा, त्या काळातला हा प्रसंग असावा अशी मान्यता. रंगनाथांच्या पायावर घातलं. त्यावेळी रंगनाथांनी सगळं विचारलं आणि पाहिलं, म्हणाले हा योग भ्रष्ट आहे. म्हणजे गीतेमधल्या 6व्या अध्यायातली जी संकल्पना आहे की पूर्व सुकृत भरपूर आहे, पुण्य भरपूर आहे, पण काही भोग शिल्लक राहिला म्हणून जन्माला यायला लागला. तसा हा योगभ्रष्ट योगी कोणीतरी इथे आलेला आहे आणि त्याला त्याचं जे पूर्व सुकृत आहे ते जागृत करण्यासाठी फक्त एक योग यायची आवश्यकता आहे. तर एका सुदिनी रंगनाथ स्वामींनी त्याच्या जिभेवर श्रीकार काढला. आपल्या अनामिकेने त्याच्या जिभेवर श्री काढला आणि तो श्री ज्याने धारण केला तो श्रीधर या नावाने प्रसिद्ध झाला. ही कथा अनेक संत चरित्रामध्ये भक्त म्हणजे महिपती असतील किंवा अनेक संत चरित्रकारांनी ही कथा सांगितलेली आहे. मुळात श्रीधरांच्या वाङ्मयामध्ये याला कुठेही दुजोरा मिळत नाही, पण तो श्री काढला म्हणून हे ब्रह्माजी पंतांचे चिरंजीव श्रीधर झाले. असं जरी असलं तरी त्यांची अध्यात्म दीक्षा ही त्यांच्या वडिलांकडे झाली. म्हणजे या सगळ्या एक प्रकारच्या ट्रोमामधनं, एक प्रकारच्या आत्मविस्मृतीमधून त्यांना काढणारे त्यांचे काका असले तरी पुढचा अध्यात्म मार्ग, ज्ञान मार्ग प्रशस्त करणारे त्यांचे वडील ब्रह्मानंद होते. त्यामुळे श्रीधर स्वामी आपल्या सगळ्या रचनांमध्ये गुरु म्हणून ब्रह्मानंदांचा उल्लेख करतात. ब्रह्मानंद दाता जाहला असे, ब्रह्मानंदांकडून मला हे समाधी धन, मला हे ज्ञान मिळालं, हा प्रत्येक ठिकाणी उल्लेख आहे. तर त्या ब्रह्मानंद पुत्र श्रीधरांनी ज्या काही रचना केल्या त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडवला गेला. कोणता होता तो इतिहास? की या संत रचनांनी अध्यात्माची चटक महाराष्ट्राच्या भूमीला, या लोकांना जरूर लावली, पण सर्वसामान्यांना ते तत्वज्ञान कळणं, पचवणं अवघड होत असतं. म्हणजे आजही आपल्यापैकी अनेकांना, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का? नाही. दासबोध वाचला का? नाही. पण रामाचं चरित्र वाचलं का? हो. कृष्णाचं चरित्र वाचलं का? हो. हे उत्तर येतं. का? तर तत्वज्ञानापेक्षा, अध्यात्मापेक्षा सर्वसामान्यांना ही चरित्र ऐकण्याची आवड त्याच्यामधल्या रसामुळे अधिक लागलेली असते. म्हणून एकनाथांचं एक पद प्रसिद्ध आहे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. ते सगुण चरित्रांची गोडी लावण्याचं कार्य श्रीधर स्वामींनी खऱ्या अर्थाने केलं. आता श्रीधर स्वामी या सगळ्या स्पर्धेमध्ये विजेते का ठरले असा एक प्रश्न पुढे येतो. की मी मगाशी उल्लेख केला की पंत परंपरेमध्ये सुद्धा चरित्रकार, आख्यानकार उदंड झाले. मुक्तेश्वर असतील, रघुनाथ पंडित असतील, अगदी इतकी सुंदर सुंदर काव्य गुणालंकृत अशी काव्य रचून सुद्धा त्या सगळ्या लोकांच्या पसंतीला श्रीधर स्वामींची साधी सुबोध भाषा पडावी. याचं कारण काय? त्याचं कारण त्याच्यामध्ये विद्वत्तेचा जो पुंज म्हणतात, जो गर्व म्हणतात, तो वजा झालेला होता. एक सहज बाळबोध वळण भाषेला जे असावं लागतं ते अन्य कवींच्या तुलनेने श्रीधरांच्या लेखणीमध्ये अत्यंत सरस सुरस पद्धतीने उतरलेलं होतं. म्हणजे त्यांची लेखणी ही चरित्र अवतरित करत होती, पण त्यावेळी अवतरित करताना संस्कृतचं जे वळण होतं, संस्कृतची जी घडण होती ती अलगद मराठी रूपामध्ये समाहित झालेली होती. त्यातली जी संस्कृत वळण होती ती काढण्याचं काम, कारण सर्वसामान्याला संस्कृतची पटकन भीती, समास प्रचुर भाषा किंवा लांबच्या लांब अशी काहीतरी विशेषणं ऐकली की सामान्य माणसाला अर्थच कळत नाही. पण हे काम
श्रीधरांनी आपल्या ग्रंथामध्ये हळूहळू सुरू केलं. याचा अर्थ श्रीधरांनी ते सगळं टाकून दिलं, वगळलं असा नाही. श्रीधरांच्याही रचनांमध्ये संस्कृताळलेली ही वळणं आपल्याला ठाई ठाई दिसतात. पण सगळ्यात महत्वाचं कथा आणि रसप्रधानता, याच्यामुळे श्रीधर स्वामी हे अन्य सगळ्या पंत कवी संत कवींपेक्षा अधिक लोकप्रिय ठरले, घराघरात पोचले. त्यामुळे आज पुनश्च मी विचारतो की ज्ञानेश्वरी किती जणांनी वाचली, हा असा प्रश्न विचारल्यावर हात कदाचित 2 किंवा 3 वर येते. पण शिवलीलामृत कोणी कोणी वाचलं, रामविजय कोणी वाचला, हरिविजय कोणी वाचला, पांडव प्रताप कोणी वाचला, तर अर्थात येणारा प्रतिसाद हा अधिक असतो. दुर्दैवाने आता बदलत्या राहणीमान, बदलतं संस्कृतीचं नवीन नवीन रूप म्हणायचं का विद्रूप म्हणायचं तो प्रश्न ज्याचा त्याचा. पण या सगळ्यामध्ये हळूहळू हे ग्रंथही गळत चालले, मागे पडत चालले. पण अजूनही मला आठवत आहे की पुण्यामध्ये पुराण जेव्हा खुन्या मुरलीधर असेल, नरसोबा असेल, या मंदिरामध्ये वाचलं जायचं आणि तो पुराणिक फार संस्कृत शिकलेला नसेल तर जे ग्रंथ वाचले जायचे, ज्याची पारायणं व्हायची, ते म्हणजे शिवलीलामृत, रामविजय, हरिविजय असे असायचे. अगदी सामान्य उदाहरण द्यायचं झालं तर अनेक राम मंदिरांमध्ये किंवा कृष्ण मंदिरामध्ये जेव्हा जन्मोत्सव साजरा केला जातो, रामनवमीचा, कृष्ण जन्माचा, त्यावेळी तिथे आख्यान मांडायला, कीर्तन करायला जर कीर्तनकार नसेल तर रामविजयातले किंवा हरिविजयातले जन्माध्याय वाचले जातात. हे मी सांगतोय अशासाठी लोकप्रियता कशी मिळत गेली, कुठे कुठेही श्रीधरांची रामकथा, हरिकथा पोचली याचं उदाहरण आहे. तिथे कोणीही वाल्मिकी रामायणातला जन्मकांडाचा अध्याय सर्ग काढून बसत नाही. आनंद रामायण, अध्यात्म रामायण कोणीही वाचत नाही. त्याऐवजी पटकन हात जातो, पटकन आठवण होते ती श्रीधरांच्या रामविजयाची. एक माझीच अगदी जवळच्याच काळातली आठवण सांगायची झाली तर कोरोना काळामध्ये, आता कीर्तन आणि व्याख्यानं ह्याच्याशी थोडी संगती असल्यामुळे कोरोना काळामध्ये राम जन्माचं कीर्तन कुठे झाली नाही 2 वर्ष. मग प्रत्येक जण विचारायचा की आम्ही काय करू, मंदिरामध्ये काय करावं असा प्रश्न असायचा. तर त्यावेळी स्वाभाविक मी उत्तर द्यायचो की भावार्थ रामायणामध्ये एकनाथांच्या जे रामजन्माचं आख्यान आहे ते वाचा, आणि त्यांना मी PDF पाठवायचो. आणि ती पाहिल्यावर त्यांचा गांगरून अर्ध्या 1 तासात फोन किंवा मेसेज यायचा की हे बाप रे, हे काही कळत नाही आम्हाला, हे काय आम्ही काय वाचतोय, काय वाचणार आहोत कळत नाहीये. म्हणून मग मी ट्रायल म्हणून रामविजयातला रामजन्माचा अध्याय पाठवला. ते मात्र वा हे सोपं आहे तुलनेने. म्हणजे हा फरक, एकनाथांसारख्या सिद्धहस्त पुरुषाची भाषा, त्यांची लेखणी, त्यांची वळणं ही तितकी सुगम कदाचित आज वाटत नाहीत जितकी श्रीधरांची वाटतात. अर्थात काळाचा ही तो परिणाम म्हणावा लागेल. काळाच्या दृष्टीने श्रीधर स्वामी हे एकनाथांपेक्षा आपल्याला अधिक जवळ आहे. तर असं हे रामविजयाचं सुगम बाळबोध रूप असल्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये प्रचलित झालेल्या रामकथा किंवा काव्यामध्ये रामविजयाचं स्थान किंबहुना भावार्थ रामायणाच्याही वर झालं. म्हणजे हे कदाचित काहींना खटकेल, पटणार नाही, पण ही वास्तविक स्थिती आहे. कारण त्याच्यामध्ये अध्यात्मदर्शन, तत्वज्ञान, रूपक हे जे सगळे प्रकार होते ते पूर्ण वगळले गेले. सामान्य वाचकाला काय आवडणारे, काय पचणारे, काय पटणारे याची जी नस श्रीधरांना गवसलेली होती, ती नाडी सापडायला लागते म्हणतात, ते जे श्रीधरांना साधलं होतं ते बाकीच्या कवींना अगदी अगदी अपवादाने गवसलं. त्यामुळे श्रीधरांचं काव्य हे सर्वार्थाने प्रचारात आलं. त्या श्रीधर काव्यामधला आजचा आपला विषय, नमनाला घडाभर तेल झालं हे मान्य आहे, पण एकूण या श्रीधर स्वामींच्या
रामविजयाचं वैशिष्ट्य काय, अनितर साधारणत्व काय, हे कळावं ह्यासाठी हे सगळं सांगणं महत्वाचं होतं. हा रामविजय नावाचा जो ग्रंथ आहे हा केव्हा रचला गेला तर त्याचं वर्णन रामविजयाच्या 40व्या अध्यायात केलेलं आहे. 40 अध्याय अशी ह्या रामविजयाची रचना आहे. भावार्थ रामायणामध्ये कांड आणि सर्ग ही रचना आहे. संक्षेप रामायणामध्ये सर्ग किंवा प्रसंग अशी वर्गीकरण केलेली आहे. पण पटकन सुटसुटीत अशा आकाराच्या दृष्टीने रामविजयात अध्याय 40 अध्याय दिलेले आहेत. या 40व्या अध्यायातल्या 205 क्रमांकाच्या ओवीमध्ये वर्णन करतात शके 1625. आता शकेमध्ये 78 ते 79 वर्ष अधिक करायची म्हणजे इसवी सन. शके 1625 सुभानु नाम संवत्सरास भानु सप्तमी शुद्ध विशेष श्रावण मास विख्यात पै. या प्रसंगी हे रामविजयाचं जे काही ग्रथन होतं हे पंढरपूर मुक्कामी पंढरी क्षेत्री निश्चयेसी रामविजय संपविला असं ते स्वतः नोंदवतात. आता रामविजय कसा आहे त्याचंही वैशिष्ट्य ते सांगतात. रामविजय ग्रंथ सुंदर भक्तिज्ञान वैराग्य भांडार दृष्टांतरत्ने अपार माझी सतेज झगमगती. ग्रंथनाम रामविजय श्रवणे सदा पाविजे जय चिंतित मनोरथ सिद्ध होय एक आवर्तन करिताची. लोकप्रियतेचं अजून एक गमक फलश्रुती द्यावी लागते. संतांनी फलश्रुती देताना गंमत काय केलीये, सामान्य माणसाला काय हवंय यापेक्षा त्याची आध्यात्मिक उंची कशी वाढेल, तो वरच्या स्तरावर कसा विचार करायला लागेल याला प्राधान्य दिलंय. ज्ञानेश्वरीची फलश्रुती काय असा जर प्रश्न पडला तर ती कोणाला आठवणार नाही. त्यांना आठवेल ते पसायला की ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय हो आवेची. आता ज्यांना दृष्ट अदृष्ट काय आणि त्याच्यावर विजय मिळवायचा म्हणजे काय हे कळेल त्याच्यात सगळं गमक जो जाणेल त्याला भावण्यासारखं आहे. पण सर्वसामान्याची गरज काय असते, बाबा मला माझ्या व्यवहाराला माझ्या ऐहिक लौकिक जीवनाला यातनं काय फायदा मिळणार आहे, हे एक लोकप्रियतेच्या गमकापैकी म्हणावं लागेल. ते काय देतात, चिंतित मनोरथ सिद्ध होय याचं एक पारायण करा, एक आवर्तन करिताची. एक आवर्तन करा, चिंतित मनोरथ सिद्ध होय. नित्य विजयी रघुनंदन अशा म्हणजे जो राम आहे तो कसा आहे, नित्य विजयी रघुनंदन त्याचे चरित पठता संपूर्ण, जो कधीही पराभव ज्याचा झाला नाही अशा नित्य विजयी रघुनंदनाचं चरित्र जो संपूर्ण पठण करील. वाचन पठणे अभिनंदन त्रैलोकीया पावेल. या त्रैलोक्यामध्ये अभिनंदनाला तो पात्र होईल. आता 9147 ओव्या आणि 40 अध्यायामध्ये विभागलेलं हे जे रामचरित्र आहे त्याचा कथानुरूप परामर्श थोडा आपण घेतला. आतापर्यंत बहिरंग परीक्षण रामविजयाचं आपण करून झालं. आता थोडं अंतरंगाकडे वळायला हरकत नाही. आता या प्रवासामध्ये पुढचा जो टप्पा आहे तो या ग्रंथाची रचना कोणत्या रामायणांच्या किंवा रामकथांच्या आधारे केली गेली त्याची यादी श्रीधर स्वामींनी तिथे सांगितली आहे. 19व्या अध्यायामध्ये 19 रामायणांचा संदर्भ ते देतात. त्याच्यातली कुठली कुठली रामायणं मी रेफर केली म्हणजे जसं समर्थांनी दासबोधाच्या पहिल्या समासामध्ये मी काय काय केलं म्हणजे सगळ्यात महत्वाची आत्मप्रचिती, हे आत्मप्रचितीचे बोल आहेत हे सांगतात. पण मला वाटलं म्हणून असं उद्धत्य तेही दाखवत नाहीत. आधी अनेक गीता अनेक वेदांत ग्रंथांची जंत्री ते देतात. तसं हे सांगतात वासिष्ठ रामायण, काल मी उल्लेख केला योग वासिष्ठ, शुक रामायण शुकाचार्यांनी सांगितलेलं, हनुमद रामायण. आता हे हनुमद रामायण काय प्रकरण आहे,
तर आता इथे झालं मला माहित नाही, नाटकामधली रामकथा याच्यामध्ये हनुमान नाटक आणि महानाटक ही कदाचित झाली नसती. तर हनुमान नाटक नावाचं एक स्वतंत्र नाटक म्हणता येणार नाही, पण एक रचना संस्कृतमध्ये. नाटकाची रचना पात्र आणि त्यांच्या संवादातून उलगडत जाणारे एक एक प्रसंग अशी नाटकाची रचना असते. पण इथे रचना संवाद प्रधान नाही, श्लोक प्रधान आहे. एक एक पात्र येतं आणि काहीतरी तत्वज्ञान सांगून जातं असं पूर्ण. म्हणजे जर त्या नाटकाचं मंचन केलं गेलं तर ऐकणारे फक्त संस्कृत विदग्ध पंडितच असावेत असं कुठेतरी त्या कवीने गृहीत धरलेलं असावं. त्या हनुमान नाटकातल्या काही विशिष्ट रचना म्हणजे आपण म्हणतो तो एक प्रसिद्ध श्लोक आहे, कल्याणानां निधानम कलिमलमथनम पावनम पावनानां पाथेयन मुमुक्षो सपदी परपद प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवर वचसां जीवनम सज्जनानां बीजम धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम. हा जो प्रसिद्ध रामनाम महतीचा श्लोक आहे तो त्या हनुमान नाटकातला आहे. किंवा अजून एक श्लोक पाठभेदान सांगितला जातो, देहबुद्ध्यातु दासोहम जीवबुद्ध्यात वदंशकः आत्मबुद्ध्यात त्वमेवाहम इति मे निश्चितामती. हाही श्लोक हनुमान नाटकामधला आहे असं मानलं जातं. हनुमंताच्या पर्स्पेक्टिव्ह मधून मांडलं गेलेलं रामायण म्हणून ते हनुमद रामायण किंवा हनुमान नाटक. त्याला महानाटक म्हणूनही एक वेगळं नाव दिलेलं आहे. तर ते चौथं रामायण आहे बिभीषण रामायण, बिभीषणाने दिलेलं. ब्रह्मरामायण, शिवरामायण काल एकनाथांच्या रामायणात उल्लेख आला होता. अगस्ती रामायण, शेष रामायण, अध्यात्म रामायण, शैव रामायण, शिव वेगळं शैव, आगम रामायण, कूर्म रामायण, छंद रामायण, स्कंद रामायण, पौलस्त्य रामायण, अरुण रामायण, पद्म रामायण, भरत रामायण, धर्म रामायण आणि शेवटचं आश्चर्य रामायण. अशी 19 रामायण मी हे रामायण मांडण्यासाठी रेफर केली असं ते सांगतात. मग त्यातनं कुठलं काय घेतलं ह्याची जरी जंत्री त्यांनी दिलेली नसली तरी मग तो शेवटी संशोधनाचा अध्ययनाचा विषय होऊन जातो. एक प्रसिद्ध जे घारीचं आणि यज्ञाचं आख्यान आहे जे काल आपण पाहिलं, या कथांच्या बाबतीत बहुतांश कथाभाग कथाभेद हे एकनाथांनी जे आपल्या भावार्थ रामायणामध्ये घेतले तेच एक प्रकारे श्रीधरांनी स्वीकारलेले. म्हणजे कथांच्या बाबतीत फार व्हेरिएशन न येता मूळ पाठ मूळ दिशा ही भावार्थ रामायणाकडून श्रीधरांनी स्वीकारलेली. त्यामुळे कथांच्या दृष्टीने फार वेगळेपण आपल्याला दिसणार नाही, पण रचनेच्या दृष्टीने म्हणजे ती कथा सांगताना त्यातलं जे तत्वज्ञान बहुल असं प्रारूप आहे ते वगळून फक्त कथा म्हणजे कथा. जसं कदाचित आता आपल्याला होत असेल, मला काही चेहरे बघितल्यावर कथा कधी येणार, काय चाललंय असे चेहरे काही काही बोलतायत. तसं की आपल्याला तत्वचिंतनापेक्षा किंवा त्या बहिरंग परीक्षणापेक्षा त्यातल्या कथा आणि प्रसंगामध्ये अधिक रस असतो. त्यामुळे श्रीधरांनी शक्य तेवढं तत्वचिंतन वगळलं. जे घातलं ते संबोधन किंवा विशेषण किंवा सर्वनामिक अशा रूपामध्ये त्यांनी अक्षरशः ते कॅप्सुलाइज करून टाकलेलं आहे. ज्याला कळलं त्याला कळलं, अन्यत्र मौन. आता ते पुढे म्हणतात, मुळापासून इतक्या कथा कैशा वर्णवतील तत्वता, त्या माझी वाल्मिकी नाटक थोर ग्रंथा राम विजया लागुनी कथू. म्हणजे हे 19 आणि पुन्हा त्यांनी एक शब्द फार महत्वाचा वापरला, वाल्मिकी नाटक. हा जो नाटक शब्द आहे ना, हा आपण ज्या अर्थी घेतो नाटक, नाटक दाखवू नका, नाटक करू नका, तशाच अर्थी यांनी वापरलेला आहे. त्याचं कारण एक रामोदंत म्हणून संस्कृतमध्ये रचना आहे. राम उदंत हा जो शब्द आहे, दंत कथा याचं मूळ त्या उदंत शब्दात. रामोदंत हा त्या राम उदंतावरून, म्हणजे त्याचे रचयिता पुन्हा वाल्मिकी हेच मानले जातात. त्या राम उदंतावरून मी माझी कथा रचतोय असं ते सांगतात.
आता त्या कथेमध्ये बहुतांशी या सगळ्या भावार्थ रामायणाच्या पाऊलखुणा आपल्याला सापडणार आहेत. आता विशेष काही कथानक जी भावार्थ रामायणाच्या थोडं पुढे पाऊल टाकून किंवा त्याच्यापेक्षा वेगळी म्हणता येतील अशी आपल्याला दिसतात. त्यातलं सगळ्यात पहिलं आख्यान म्हणजे या रामचरित्रामध्ये वनवासामध्ये गेलेले असताना काल मी उल्लेख केला अत्री आणि अनसूया यांच्या आश्रमामध्ये अनसूयेची ओळख करून देताना ही तुझी प्राचीन माता आहे असं अत्री रामाला सांगताय. इथे भावार्थ रामायणातला प्रसंग मुग्ध होतो, संपून जातो. श्रीधर त्याच्यावर कडी करतात. त्या आश्रमामध्ये रामाला कोण भेटले तर अत्री, अनसूया आणि त्यांचा मुलगा दत्त भेटला. म्हणजे 2 अवतारांना समोरासमोर आणण्याची कामगिरी श्रीधर स्वामींनी केली. हे कशासाठी केलं असावं म्हणजे ह्या कल्पना, हे प्रसंग का गुंफले जातात? सामान्य वाचकाची नस पकडणं याला म्हणतात. तात्कालीन महाराष्ट्राच्या वैचारिक प्रतलामध्ये 2 संप्रदाय हे फार प्रभावशाली ठरले. त्यातला एक संप्रदाय आहे तो दत्त संप्रदाय आणि दुसरा हा भागवत किंवा ज्याला वारकरी संप्रदाय म्हणता येईल. आणि या 2 संप्रदायातली मुख्य दैवत म्हणजे एकाचं दत्त आणि दुसऱ्याचं राम. या दोघांना समोरासमोर आणण्यामागे सांप्रदायिक समन्वयाची दृष्टी आपल्याला दिसते. रामाने दत्ताला पाहिलं आणि दत्ताने रामाला पाहिलं. या प्रसंगाचं वर्णन करताना श्रीधर स्वामी म्हणतायत आरिसा सरिसा देखे. एक आरसा समोर आरशाला पाहता झाला, काय दिसेल? आरशाने आरसा पाहिला असं म्हणता येईल का? तसं रामानी दत्ताला आणि दत्तानी रामाला पाहिलं. आणि आकाश जसं आकाशामध्ये मिसळून जातं तसे उभयता पडले खेव. खेव म्हणजे क्षेम, क्षेम म्हणजे मिठी. त्या दोघांची दृष्टादृष्ट झाली, हीच त्यांची मिठी. आणि त्यात काय बोलले, काय संवाद झाला याबद्दल मुग्धता आहे. कारण ज्ञानेश्वरांची उपमा आहे की 2 सरोवर काठोकाठ भरलेली जर एकत्र आली, दोन्ही परिपूर्ण आहेत, कोणाकडून कोणाला घेण्याला वावच राहिला नाहीये. त्यामुळे ती जशी एकत्र येतात आणि आपला काठ काही सोडत नाही. आदान प्रदान करायची गरजच नाही, कारण कोणी कमी नाही कोणी जास्त नाही. फक्त ती एकमेकांचं प्रतिबिंब एकमेकात प्रकट करतात. असा हा भावगम्य आणि रम्य प्रसंग श्रीधर स्वामींनी रामविजयात सांगितला. अजून पुढचा एक प्रसंग सांगायचा झाला तर या रामविजयातली एक फार महत्वाची गोष्ट ती म्हणजे रस परिवर्तन. नावामध्ये आपल्याला हे स्पष्ट होईल. रामायणाचा स्थायी भाव, स्थायी रस काय असा प्रश्न जर विचारला तर भवभूतीने त्याचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे, कारुण्यम. या रामकथेचा, रामायणाचा शाश्वत स्थायी भाव हा करुण रस आहे. आणि जर करुण रस काढला तर रामकथा राहत नाही. हा जो तात्कालीन समाजामध्ये प्रचलित असलेला समज होता तो या श्रीधरांनी पुसून टाकला की ही राम विजयाची कथा आहे. नावापासून त्यांनी त्याला श दिलाय. तिथे रामायण त्यातलं कारुण्य नाहीये, ही विजयाची कथा आहे. विजय हे नाव योजण्यामागे राम विजय असे 3 ग्रंथ त्यांचे या टाईप मधले, या फॉर्मॅट मधले प्रसिद्ध झाले. पहिला आहे रामविजय, दुसरा आहे हरिविजय आणि तिसरा आहे पांडव प्रताप. जे वेगवेगळे ग्रंथ त्यांनी रचले त्याच्यामधली नावही अनेकांना माहिती आहेत. शिवलीलामृत आहे जे स्कंद पुराणातल्या ब्रह्मोत्तर खंडातलं शिवचरित्र म्हणजे शिव म्हणजे भगवान शंकराचे लीला, त्यांच्या भक्तांची चरित्र यासाठी वाहिलेला आहे. दुसरा जो आहे तो वेदांत सूर्य नावाचा ग्रंथ आहे जो पूर्ण वेदांतासाठी, तत्वज्ञानासाठी त्यांनी समर्पित केलेला आहे. पांडव प्रताप महाभारत कथेचा मराठी अनुवाद आहे. हरिविजय हरिवंश आणि भागवताचा मराठी अनुवाद आहे.
तसा रामविजय ही रामकथेचा अनुवाद करते, पण त्यातल्या कारुण्य रसाला बाजूला काढून वीर युद्धप्रधान पराक्रमप्रधान कथेला प्राधान्य देते. आता रामचरित्र सांगताना ठाई ठाई ते विस्फुरजित असं ज्याला म्हणता येईल असं रामपराक्रमाचं उदाहरण द्यायचं झालं. एक प्रसंग, राम हे पंचवटीमध्ये राहत आहे आणि पंचवटीमध्ये राहत असताना अनेक दैत्य अनेक असुर त्यांच्या अवतीभोवती संकट नित्य आणत आहे. यामधला एक असा अद्भुत प्रसंग जो मूळ वाल्मिकी रामायणात आपल्याला सापडत नाही, तो म्हणजे शूर्पणखेच्या मुलाच्या वधाचा प्रसंग. आपण ऐकलेलं नसतं. कथा अशी आहे की ही शूर्पणखा ही रावणाची बहीण आणि ती विधवा आहे. विप्रचित्ती नावाच्या दानवाशी तिचा विवाह झालाय आणि त्याचा वध रावणाने युद्धामध्ये केलाय. आता त्या विप्रचित्तीपासून शूर्पणखेला एक मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे विदंष्ट्र. हा विदंष्ट्र नावाचा राक्षस त्या पंचवटीच्या जवळ एका वनामध्ये तप करतोय. आणि तप कशासाठी करतोय तर अमोघ असं शस्त्र मला प्राप्त व्हावं आणि त्या शस्त्राघाताने मी कोणीही देव दानव असुर असेल त्याला जिंकू शकेल असं वरदान त्याला हवंय. आणि ते शस्त्र प्राप्त करण्यासाठी त्याने अनुष्ठान मांडलेलं आहे. रामाला जेव्हा हे कळतंय तेव्हा राम वर्णन करतोय की शस्त्र हे क्षत्रियासाठी किती गरजेचं आहे. शस्त्र महात्म्य हे कसं आवश्यक आहे. शस्त्र त्याग करून क्षत्रियाला चालत नाही. हा जो राम आणि लक्ष्मणाचा संवाद आहे तो अनेक प्रसंगांवर भाष्य करून जातो. म्हणजे श्रीधरांचा हा जो काळ आहे तो खऱ्या अर्थाने पारतंत्र्याचा काळ होता. जरी शिवशाही संपली होती, शंभूशाही सुरू होती, म्हणजे संभाजी महाराजांचं राज्य होतं आणि या काळामध्ये संभाजी महाराजांची हत्या असेल किंवा एकदम सगळी जी स्वराज्याची घडी मधल्या काळात जी विस्कटून जाते की काय असं प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल, या काळातली श्रीधरांची रचना आहे. त्यामुळे याचं सगळं जे कथितातलं फलित आहे ते आपल्याला इतिहासामध्ये दाखवता येतं. क्षत्रियाने कधीही शस्त्र संन्यास करू नये. जर शस्त्र क्षत्रियाने टाकलं तर समाज क्षत्रियाला टाकेल. त्यामुळे क्षत्रियाने प्रकर्षाने ते शस्त्र जपावं अशा आशयाचा उपदेश राम करतायत आणि ते शस्त्र तू मिळव अशी लक्ष्मणाला प्रेरणा देत आहेत. लक्ष्मण तिथे जातोय, ते खड्ग देवांकडून पाठवलं गेलं ते उतरतंय आणि गंमत अशी आहे की ते खड्ग लक्ष्मण वरच्यावर झेलतोय आणि त्याच खड्गाने त्या विदंष्ट्राचा वध करतोय. म्हणजे राम आणि लक्ष्मणाच्या नैतिक कथांमध्ये न बसणारी अशी ही कथा आहे, पण त्याच्यामध्ये एक ऐतिहासिक सुप्त संदेश आपल्याला दाखवता येतो. म्हणजे केवळ रामकथेपुरती ती चौकट मर्यादित राहत नाही. एखादा शत्रू आपल्या विरुद्ध काही प्रयत्न करत असेल, अनुष्ठान करत असेल आणि त्याला प्रतिकार न करता त्याला बाबा उपासना करतोय, देवधर्म करतोय तर करू द्यावी, आपण शांत बसावं, हे उपयोगाचं नाही. हे त्या काळच्या समाजाला सांगणं गरजेचं होतं. त्यासाठी रामकथेतला हा प्रसंग कदाचित तिथे योजला गेला असावा. असाच पुढचा एक प्रसंग म्हणजे अनेक एकेकता जंत्री पाहायची झाली तर हनुमंताचं लंकागमन हा एक प्रसंग आहे. हनुमंतानी जेव्हा उड्डाण केलं तेव्हा त्या उड्डाणाच्या वेळी हनुमंताला त्याच्या पराक्रमाची आठवण करून देण्याचं काम या जांबुवंतांनी केलं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण वाल्मिकी रामायणातला प्रसंग आहे. पण यावेळी एक वेगळी कथा श्रीधर सांगताय. हनुमंताने जे उड्डाण केलंय त्या उड्डाणाच्या बरोबर त्या हनुमंताला आपल्या
पूर्वजन्मातल्या काही प्रसंगाची आठवण झाली. अनेक मागच्या घटना क्रम त्याला आठवत आहे. आणि ते जात असताना वाटेत एक क्रौंचा नावाची रावणाची बहीण त्याला भेटली. ही क्रौंचा कोण आहे? मूळ वाल्मिकी रामायणात ही नाही. वाल्मिकी रामायणात तिघांचा उल्लेख आहे. मारुतीच्या मार्गामध्ये अडसर म्हणून आलेले एक आहे, तो रैवतक नावाचा पर्वत आहे, किंवा काही ठिकाणी त्याला क्रौंच पर्वत म्हटलंय, काही ठिकाणी त्याला मैनाक पर्वत असंही म्हटलेलं आहे. तर तो मैनाक किंवा क्रौंच पर्वत याचा उल्लेख इथे येत नाही. तिथे क्रौंचा नावाच्या रावणाच्या बहिणीचा उल्लेख येतो. आणि ही क्रौंचा त्याला गिळू पाहते. तर तिची चोच फाडून, कारण क्रौंचा म्हणजे एक पक्षाची जात आहे, तर त्या पक्षिणीच्या रूपात असणाऱ्या या बहिणीची चोच फाडून टाकतो आणि म्हणतो तुझं मागचं देणं होतं ते पूर्ण केलं. हनुमंताचं चरित्रातला अजून एक महत्वाचा भाग म्हणजे कालही त्याचा मी उल्लेख केला की अहिरावण आणि महिरावणाचं चरित्र. या अहिरावण महिरावणाच्या चरित्रामध्ये चंद्रसेना नावाचं एक प्रकरण उद्भवलेलं आहे. हे कुठनं आलं? म्हणजे ते पाश्चात्य रामकथा आपण ऐकलेल्या आहेत, काही अद्भुत रामायणातल्याही कथा ऐकलेल्या आहेत, त्यातनं हे मराठीत आलेलं कथानक आहे. चंद्रसेना ही त्या अहिरावणाची एक पत्नी आहे. आणि या पत्नीला मनापासून असं वाटतं की आपल्याला जे पदरी पडलंय ते काही फार पवित्र नाही, आपला पती काही चांगला नाही, त्यामुळे तो मरेल आणि आपल्याला चांगला पती मिळेल अशी तिची आशा आहे. आणि तिला अपेक्षित चांगला पती कोण? तर अर्थात सर्व गुण संपन्न मर्यादा पुरुषोत्तम राम. रामाची सगळी कथा गाथा तिने ऐकलेली आहे. आता हनुमंत तिच्याकडे मदत मागण्यासाठी जात आहेत, कारण इकडे अहिरावण महिरावणाशी जे युद्ध सुरू आहे त्याच्यात काही केल्या ते राक्षस मरत नाही. तेव्हा ही चंद्रसेना सांगतेय की जर मी हे रहस्य तुला सांगितलं तर त्या बदल्यात मला काय देणार? लाच. आणि हनुमंत सुद्धा लाच द्यायला तयार होत आहेत. म्हणाले काय हवं? माझ्या बेडरूम पर्यंत रामाला तू आणलं पाहिजेस. बेडरूम हा शब्द मी वापरतोय आज कळावं यासाठी, पण पर्यंकारोहण राम करी, माझ्या पर्यंकावर राम येऊन बसेल अशी व्यवस्था तू केली पाहिजेस, अशी अट या चंद्रसेनेने हनुमंताला घातली. आता हनुमंताने विचार केला की आता प्रकृत काय आहे? पहिलं आधी त्या दोघांचं मारलं जाणं. रामाच्या चारित्र्यावर याच्यामुळे दोष लागू शकतो, त्याच्यावर नवीन नैतिक संकट उद्भवू शकतं, याची पूर्ण जाण त्याला आहे. पण आधी बाहेरची संकट घालवा, मग याच्यावर विचार करा. हा विचार करून बुद्धिमतां वरिष्ठम असणाऱ्या हनुमंतानी अभिवचन देऊन टाकलं. डन, अप्रूव्ह. राम तुझ्या पर्यंकापर्यंत येतील ही जबाबदारी माझी, इथपर्यंत आणायची जबाबदारी माझी. पण त्यानंतर जर काही अपघात झाला, त्यानंतर रामाला इथे कसं खिळवून ठेवायचं ही जबाबदारी पूर्णपणे तुझी असेल, नंतरची जबाबदारी माझी नाही, अशी अट पण हनुमंतांनी तिथे घालून ठेवली. आता तिने रहस्य सांगितलं की काही भुंग्यांची टोळी आहे, भुंग्यांचा थवा आहे आणि त्यांना यांनी वश करून घेतलेला आहे. आणि हे भुंगे काय करतात? स्वर्गातल्या अमृत कुंडामध्ये जाऊन ते अमृत आपल्या पंखांवर घेतात आणि हे जर्जर झाले युद्धामध्ये अस्त्रशस्त्रांच्या मार्याने, मरायला टेकले की ते येतात, ते अमृत सिंचन करतात आणि निघून जातात. तशी हे ओळखल्यावर मारुतीरायांनी पहिल्यांदा ते सगळे भुंगे असे पकडले आणि त्यांना ठेचून मारायला सुरुवात केली. तेव्हा भुंगे शरण आले, म्हणाले मारू नका. मग म्हणाले काय, हे जे काम करताय, ही जी हमाली करताय ती बंद करून टाका. तुम्ही काही केल्या त्या अमृत कुंडातून ते सिंचन करणं थांबवा. बरं म्हणाले, मग आम्ही करायचं काय? तिथे एक फार सुंदर प्रसंग श्रीधर स्वामी सांगतायत. श्रीधर स्वामी सांगतायत हा भुंगा माणसाच्या मनासारखा आहे. म्हणजे श्रीधर स्वामींची बैठक अध्यात्माची आहे हो, त्यामुळे ते तिथे कुठे हयगय करत नाहीत. जिथे शक्य आहे तिथे टपल्या मारणं ते सोडत नाही.
माणसाच्या मनाप्रमाणे असणारा भुंगा, त्याचं काम काय? लागणं. कुठे लागतोय हे महत्वाचं नाही, लागणं महत्वाचं आहे. तर प्रश्न काय पडला की आमचं जे अमृत सिंचनाचं काम आहे ते बंद केलं तर आम्हाला टास्क काहीतरी असलं पाहिजे, कारण माणसाचं मन शांत कधी बसू शकत नाही. तसं त्या मनाप्रमाणे असणाऱ्या भुंग्यानी प्रश्न केला, मग आम्ही करायचं काय? मग हनुमंतांनी पुढची योजना आखून ठेवली जाता जाता. म्हणून ते बुद्धिमतांवरिष्ठ. त्यांनी काय सांगितलं की आता असंच जायचं, चंद्रसेनेच्या अंतःपुरामधला जो पर्यंक आहे तो अशा बेताने पोखरून ठेवायचा की बाहेरून दिसता कामा नाही तो पोखरला गेलाय, तो मोडता कामा नाही. पण अलगद वस्त्रस्पर्श जरी त्याला झाला तरी तो मोडून पडला पाहिजे. अशी सगळी व्यवस्था झाली. इकडे बिचारी चंद्रसेना स्वप्न रंगवते, शय्या सजवली आणि तयार आहे की आता माझा प्रिय प्राणप्रिय रघुनाथ मला भेटायला येईल. इकडे युद्ध झालं, अहिमही मारले गेले आणि आता परत जायचं म्हणून जेव्हा राम हनुमंताकडे बघतायत, हनुमान म्हणतायत थांबा, अजून एक फाईल क्लोज करायची बाकी. असं म्हणून हनुमंतानी रामाना हे सांगितल्यावर रामाने अरे म्हणाले काय हे वचन दिलंस? मी एक पत्नी म्हणून प्रसिद्ध आहे, एक पत्नी व्रत माझं मी टाळणार नाही. हनुमान म्हणाले तशीच परिस्थिती आली होती म्हणून मला हे वचन द्यावं लागलं, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त जा, पुढचं मी सांभाळून घेतो. आणि त्या ठरलेल्या शब्दाप्रमाणे रामाना घेऊन हनुमान या चंद्रसेनेच्या अंतःपुरापर्यंत आला आणि तिच्याकडून वदवून घेतलं, माझं वचन मी पूर्ण केलं. आणि राम आत गेले, तिने प्रार्थना केली की आसीन व्हावं प्रभू या पर्यंकावर. आता हा प्रसंग इतका मोघम ठेवलेला आहे, ह्याच्यात श्रीधर स्वामींनी कटाक्षाने शृंगार रस टाळलाय. म्हणजे इतकं मोघम चित्रण केलंय की कुठेही असभ्य अश्लीलता दिसत नाही. प्रसंग सांगताना काय, पर्यंकावर आरूढ होणं, म्हणजे संस्कृत मध्ये एक शब्द आहे खटवारूढ, शिवी आहे. असो, म्हणजे अजून एक ग्राम्य भाषेतला शब्द सांगायचा बाजले बाज, म्हणजे व्यभिचारी किंवा तत्सम अशी ज्याची वृत्ती आहे त्याला तो शब्द वापरला असतो. तर असं एक मोघम, म्हणजे कवीची संयतता किती असावी याचाही प्रत्यय आपल्याला इथे आल्याशिवाय राहत नाही. उगीच काहीतरी उत्तान अश्लील असं वर्णन येत नाही, जे बाकीच्या पंडित कवींच्या काव्यात मात्र ठाई ठाई दिसतं. बाकीच्या पंडित कवींनी बरेच वेळा संस्कृतची शैली वापरण्याच्या नादामध्ये ती असभ्यतेची जी सीमारेषा आहे ती ओलांडली, उत्तान वर्णन झाली. पण श्रीधरांनी हा कटाक्ष कायम ठेवलाय. अगदी मोजक्या शब्दात, सांकेतिक शब्दात ते ध्वनित करून जातात. तसा हा पर्यंकारूढ होण्याच्या प्रार्थनेचा सूर आहे. प्रार्थना केली की आरूढ व्हावं, आसीन व्हावं, आणि राम बसायला जात आहेत, त्यांच्या कटिवस्त्राचा केवळ स्पर्श होतोय आणि तो पर्यंक मोडून पडतोय. आणि चिडल्याचं नाटक करून राम तिथनं बाहेर पडतायत. आता ती हताश हतबल झालेली चंद्रसेना तिथे बसलीये आणि हनुमंताकडे अशा दृष्टीने बघतीये, असा गेम केला माझा. आणि तिची ही अगतिकता बरंच काही सांगून जाते. शेवटी राम हा कारुण्य मूर्ती आहे, त्यामुळे तो तिला अभिवचन देतोय, या जन्मी नाही पुढच्या जन्मी तुला माझ्या पत्नी होण्याचा मान मी अवश्य देईन. आणि ते पूर्ण करण्यासाठी पुढे हरिविजयामध्ये ती सत्यभामा म्हणून जन्माला आली, असा प्रसंग श्रीधर स्वामी योजून जात आहे. असतो. तर सांगायचं तात्पर्य काय, असे खूप कळीचे प्रसंग, कळीचे मुद्दे ह्या रामचरित्रात येत असताना त्या सगळ्यामधल्या अन्य रसांना बाजूला काढून अलगद स्पर्श करून सांकेतिक काहीतरी ध्वनित तिथे टाकून ते पुनश्च या वीर रसावर येत आहे. म्हणजे रामविजय हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी आपल्याला या वर्णनातून दिसतं. कुठेही वीर रस व्यतिरिक्त जे रस आहेत, मग शृंगार असेल, करुण असेल, ते आवश्यक तेवढे अगदी मोघम असे ठेवून ते पुन्हा वीररसावर येतात. पुढचं वर्णन म्हणजे या
सगळ्या रामचरित्रातला फार महत्वाचा प्रसंग म्हणावा लागेल, जो बाकीच्या सगळ्या मराठी काव्यामध्ये मोघम ठेवलेला आहे, तो म्हणजे उत्तरकांडातला यज्ञाचा प्रसंग. उत्तरकांडामध्ये रामायणाचं उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे असा एक प्रवाद आहे. मुळात वाल्मिकींनी षटकांड आणि तथोत्तरम या शब्दातच मी उत्तरकांड रचलंय याची स्वीकृती दिलेली आहे, पण अनेकांनी तो तथोत्तरम हा शब्द सोयीस्कर वगळून 6च कांड त्यांनी रचली असा प्रचार केला. पण ह्या ज्या उत्तरकांडाच्या नंतरच्या प्रांतिक रचना झाल्यात, म्हणजे उत्तरकांड प्रमाण धरून जी कथानक रचली गेली आहेत, त्यामध्ये 3 वेगवेगळे भेद आपल्याला दिसतात. त्यातला पहिला भेद जो मूळ वाल्मिकी रामायणालाच अनुसरणारा आहे, की राम आणि लवकुश यांचं युद्ध झालेलं नाही. जे आज वारंवार कुठल्याही सिरियलमध्ये दाखवलं जातं की राम आणि लवकुश दोघंही धनुष्यबाण ताणून एकमेकांसमोर आता बाण सोडूया अशा पवित्र्यात उभ्या आहेत. म्हणजे जर तुम्ही पर्शियन लोककथा ऐकली असेल किंवा अगदी साने गुरुजींच्या गोडगोड गोष्टी जर वाचलेल्या असतील तर त्याच्यात रुस्तम आणि सोहराब यांची कथा, म्हणजे पित्याच्या हाती त्या रुस्तमचा वध झाला अशी करुण कथा आहे. त्या वळणाकडे ही रामकथा जाताना आपल्याला दिसते. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये प्रसंग इतका स्पष्ट आहे की रामाने अश्वमेध यज्ञ आयोजित केला आणि त्या यज्ञासाठी आजूबाजूच्या सगळ्या प्रांतामध्ये निमंत्रण गेली. त्यात वाल्मिकी आपल्या या विशेष शिष्यांना घेऊन आले आणि जसं त्या गीतरामायणामध्ये आहे, नका सांगुरे नाम ग्रामवा स्वतःच माझे शिष्यच म्हणवा, ही अट त्यांना घातलेली आहे. आणि अशा दोघांना घेऊन वाल्मिकी तिथे आले, रामकथेचं गायन झालं. या दोघांच्या आणि रामाच्या रूपातलं सादृश्य प्रजाजनांच्या नजरेत भरलं आणि कुजबूज सुरू झाली. इथे एक कवितेतला न्याय वाल्मिकींनी स्वतः दिलेला आहे. म्हणजे काय आहे, वाल्मिकींच्या रामकथेमध्ये सीता ही गर्भवती आहे आणि सीता ही रावणाच्या घरी राहून आलेली आहे. या मधल्या एका मुग्ध प्रवादाचं खंडन इथे करून टाकताय वाल्मिकी. मुग्ध प्रवाद काय आहे, कुठेही असा उच्चार तिथे झालेला नाही की हे दिवस गेलेत ते त्याच्यामुळे असावेत का, पण आक्षेप हा आहे की ती रावणाच्या घरी राहून आलेली आहे आणि ती गर्भवती आहे. त्यामुळे हा लोकापवाद फार काही सांगून जातो आणि त्याचं खंडन वाल्मिकींनी या प्रसंगाने बेमालूमपणे केलंय की त्यांचं सादृश्य आणि त्यांचं रूप हे रामाशी इतकं मिळतं जुळतं आहे की प्रजाजनांना शंका येते की हे जर इतके रामासारखे असतात म्हणजे खचितच हे रामाचे पुत्र असावे. आणि असा उलटा प्रवाद सुरू झाल्यावर पुन्हा रामाला त्याची दखल घेणं भाग पडले. आणि मग भर सभेमध्ये वाल्मिकींना विचारलंय, वाल्मिकी प्रतिज्ञा करतायत की हे रामा तुझेच मुलगे आहेत आणि सीता ही शुद्धचरिता आहे. तरीही अर्थात लोकापवाद हा काय कुठल्या थराला जाईल हे रामाला पक्क माहिती असल्यामुळे पुनश्च राम आज्ञा करतायत की सीतेने इथे यावं, तिने शीलाची सत्वाची प्रतिज्ञा करावी. आणि पुढचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती. पण या कथेमध्ये एक भेद कल्पला गेला, याची मुळंही आपल्याला पाहावी लागतील. हा कुठनं सुरू झाला? इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये ती कथा माझ्या अंदाजाने झाली असेल. उत्तर रामचरितम भवभूतीने जी रामकथा सांगितली, महावीर चरितम मध्ये रामाचं पूर्व आयुष्य आणि उत्तर रामचरितामध्ये हे उत्तरकांड, हे जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा इतका साधा सोपा पण त्यातला कवी संकेत कदाचित दुर्लक्ष केल्यामुळे एक नाट्यभरित प्रसंग उभी करण्याची आवश्यकता भवभूतीला वाटली. आणि ती अशी होती की राम आणि लवकुश, राम आणि त्याचे पुत्र यांची भेट इतक्या कॅज्युअली होणं की कथा ऐकवायला आले आणि समोरासमोर ती ऐकून रूप अरे वा रामासारखे दिसतात मग त्याचीच मुलं, इतकं साधं हे नाट्यमय असू शकत नाही. आता इथली गरज लक्षात घ्या, रामायण हा इतिहास काव्य म्हणून सांगितलं जात आहे, रचलं जात आहे.
त्याच्यामध्ये रंजिततेला प्राधान्य नाही, जे घडलंय त्याला प्राधान्य आहे. पण त्याचं जेव्हा मंचन होतंय, जेव्हा लोकानुरंजन हे त्यातलं मुख्य प्रयोजन आहे, लोकांना आवडलं पाहिजे, लोकांना भावलं पोचलं पाहिजे, त्यासाठी त्याच्यामध्ये थोडं स्वातंत्र्य घेऊन भवभूतींनी परिवर्तन केलं. ते परिवर्तन म्हणजे हा राम अश्वमेधाचा घोडा लव आणि कुशांनी अडवला. तर हे आख्यान कसं डेव्हलप झालंय ते आपल्याला इथे रामविजयामध्ये पाहायला मिळतं. या कथेमधला मुख्य प्राचीनतम असा भाग आपल्याला मिळतो तो भवभूतीच्या उत्तर रामचरितामध्ये. त्यामध्ये अक्षरशः झालंय ना, उत्तर रामचरित झालंय, त्यामुळे त्याच्यावर मला ते प्रसंग सांगायची गरज नाही. सगळे जनक, वसिष्ठ, अरुंधती सगळी मंडळी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये आलेली आहे. कौसल्या आली आहे. मग तो सगळा शोक प्रसंग झालाय, सीतेला असं झालं तसं झालं, ते सगळं झालंय. आता याची फर्दर डेव्हलपमेंट काय, हा भवभूतीने मांडलेला प्रसंग पुनश्च पुराणांनी किंवा इतिहासकारांनी उचलला. जैमिनीने महाभारताची पुनर्रचना पुनर्घटना केलेली आहे आणि जैमिनीने जे महाभारत रचलं ते जैमिनीय महाभारत म्हणून प्रसिद्ध झालं. व्यासांचे 4 शिष्य होते. त्या 4 शिष्यांमध्ये मुख्य शिष्य वैशंपायन ज्यांनी महाभारत जन्मेजयाला सांगितलं. पण त्या व्यतिरिक्त अजून 3 शिष्य होते, पहिलं, सुमंतू आणि जैमिनी. त्यातल्या जैमिनीनी हे महाभारत पुन्हा आपल्या शैलीत वेगळं सांगितलं आणि त्यामध्ये बाकी सगळी पर्व ही कालौघामध्ये नष्ट झाली म्हणा किंवा व्यासांनी आज्ञा देऊन ती संपवली म्हणा. एक पर्व शिल्लक राहिलं, ते म्हणजे अश्वमेध पर्व. आता तुम्हाला वाटेल हे काय म्हणजे ताळ्यावर आहे, मध्येच रामायणातनं महाभारत आलं, कुठे व्यासांचं जैमिनीने सांगितलं आणि कापलं, कुठे काय कुठे चाललंय. मी त्या काल अनुक्रमावर येतोय. भवभूतींच्या रामचरित्रानंतर तयार झालेला जैमिनीय अश्वमेध नावाचा जो ग्रंथ आहे तो असं मानलं जातं की जैमिनीय महाभारताचा एक उर्वरित भाग आहे. त्या जैमिनीय अश्वमेधामध्ये मूळ कथा आहे युधिष्ठिराच्या अश्वमेध यज्ञाची. ती सांगता सांगता रामाच्या अश्वमेधाची स्मृती जागवली गेली. व्यासांनी युधिष्ठिराला रामाने पण तुझ्या वर्गात अश्वमेध केला होता ही कथा सांगायला सुरुवात केली आहे आणि त्या कथेच्या अनुषंगाने भवभूतीने आणलेले प्रसंग याचं व्हॅलिडेशन करून टाकलंय. म्हणजे कसं हे व्हॅलिडेशन होत असतं, अन्य कुठेही लवकुशांच्या रामाशी झालेल्या युद्धाच्या कथेला आपल्याला पुष्टी पुरावा मिळत नाही. तो जैमिनी अश्वमेधामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मिळालाय. म्हणजे भवभूतींनी जी रामकथा सांगितली ती कल्पित आहे असं म्हणून चालणार नाही. म्हणून त्याचा पुरावा आपल्याला जैमिनी अश्वमेधान दिला, जिथे या दोघांची लढाई झाली. आता आणखीन एक महत्वाचा मराठीतला ओवीबद्ध काव्यग्रंथ आहे. मागच्या वेळी त्याचा मी कदाचित उल्लेख केला असेल. दत्तदास नावाचा कवी आहे आणि त्या दत्तदास नावाच्या कवीने रामाचं पूर्वचरित्र वगळून फक्त या राम अश्वमेध प्रकरणावर 60 ओव्यांचा ग्रंथ रचलेला आहे. म्हणजे त्याच्यात रामचरित्राचा कुठेही आधीचा उल्लेख नाही, केवळ रामाचा अश्वमेध आणि तो प्रसंग तो त्याच्यात 60 अध्यायात आलेला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा ही कथा आहे. अजून एक त्याला पुढे पुष्टी जोडली गेली. इसवी सनाच्या 10व्या ते 13व्या किंवा 14व्या शतकापर्यंत 18 पुराणापैकी जे पद्मपुराण होतं त्याच्यावर शेवटचं संस्करण केलं गेलं. पुराण म्हणजे ही एक जिवंत व्यवस्था आहे. पुराण एकदा रचलं गेलं आणि ते फायनल झालं असं होत नाही. ते कथन पुनः कथन या स्वरूपामध्ये होत राहतं. त्यामुळे पद्मपुराणाची जी शेवटची आवृत्ती सिद्ध झाली त्याचा साधारण काळ हा इसवी सनाचं 10वं ते अगदी 14वं हा शतक काळ मानला जातो. आणि त्यामध्ये जे एक पातालखंड जोडलं गेलं पद्मपुराणाला त्याच्यामध्ये पुनश्च हीच रामाश्वमेधाची कथा विस्ताराने सांगितली गेली आणि त्या रामाश्वमेधाचा अनुवाद या दत्तदासाने मराठीत करून ठेवला. तर तिथला प्रसंग असा आहे. मूळ भावार्थ रामायणामध्ये एकनाथांनी प्रसंग मोघम ठेवलाय. लव आणि कुश हे
रामाच्या दरबारात येऊन कथा गायन करत आहेत, पण त्यानंतर अजून ओळख पटली नाहीये. जेव्हा हे दोघं परत येऊ घातलेला घोडा अयोध्येच्या बाहेरच रोखतायत, हे दोघं बाहेर पडतायत, रामकथा गायन करून अजून ओळख पटलेली नाहीये, नुसती लोकप्रियता मिळालीये. बाहेर पडता पडता त्यांना तो सुवर्णपत्र मस्तकावर मंडित असणारा यज्ञीय अश्व दिसतोय आणि कुतूहलाने ते त्याला पकडताय. तिथे युद्ध होत आहे आणि या युद्धामध्ये लक्ष्मण त्यांच्याशी लढून त्यातल्या कुशाला पराभूत करून स्वतःबरोबर बांधून पुन्हा घेऊन जातोय. आणि दुसऱ्या दिवशी लढायला जेव्हा येतोय तेव्हा लव लक्ष्मणाला घायल करून आपल्या भावाला सोडवतोय. राम आता आपल्या भावाचा कैवार घेण्यासाठी यांच्याशी लढायला आलाय, पण कथा अनिर्णित राहिली. दोघही समोर धनुष्य ताणून उभे राहिले. मध्ये वाल्मिकी येत आहेत, थांबा, आत्ता लढू नका. राम विचारतोय, हे कोण आहेत? उद्या तुझ्या सभेत येऊन याचं उत्तर देऊ. इथपर्यंत वाल्मिकी थांबवत आहेत. त्याच्यात सीतेची कुठेही एंट्री नाहीये. आणि दुसऱ्या दिवशी वाल्मिकी येऊन सभेमध्ये ही स्वीकृती देत आहेत, सभेमध्ये ओळख पटवतायत. हा मूळ भावार्थ रामायणातला प्रसंग. आता श्रीधरांनी स्वातंत्र्य घेऊन, कवीचं स्वातंत्र्य घेऊन कसा बहार आणला. जो घोडा नाथांच्या वर्णनाप्रमाणे अयोध्येच्या बाहेरच समता समता यज्ञ अडवला गेलाय, तो वाल्मिकींच्या आश्रमामध्ये या दोघांनी अडवला. अजून हे दोघं अश्वमेधासाठी अयोध्येत आलेले नाहीत. कुशल व रामायण गाती हे रामविजयामध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही. ते तिथेच होते आणि तिथे त्यांनी तो घोडा अडवला आणि त्या आश्रमीय सगळ्या वनचरांबरोबर त्या घोड्याची मजा ते पाहतायत. कारण तो घोडा वनचर असल्यामुळे कधी पाहिलेला नाहीये. त्या वनचरांना हे नवीनच काहीतरी एलियन आल्यासारखे ते सगळे कुतूहलाने कोणी चढायचा प्रयत्न, हात लावायचा प्रयत्न, आयाळोळ असा सगळा खेळ चाललाय. आणि त्यावेळी शत्रुघ्न हा यांच्याशी लढतोय. शत्रुघ्न आणि लक्ष्मण या दोघांनाही हे पराभूत करतायत. प्रत्यक्ष मारुतीला रामनामाचं अस्त्र टाकून बांधून टाकतायत. आता गंमत अशी आहे, मराठी ओवीबद्ध काव्यांमध्ये अस्त्रांची युद्ध हा एक प्रसंग प्रकर्षाने अनेक अशा काव्य आख्यानामध्ये दिसतो. म्हणजे तिथे कुठल्या अस्त्राने काय तोडलं, कोणतं अस्त्र तोडलं, म्हणजे डोस आणि अँटीडोट, तसं वर्णन आपल्याला या श्रीधरांच्या या प्रसंगात मिळतं. म्हणजे मग ते आपल्याला ज्या जोड्या माहिती असतात की जलास्त्राचा प्रतिरोध करण्यासाठी वायव्यास्त्र, वायव्यास्त्र पर्वतास्त्राने अडवलं गेलं, मग पर्वतास्त्रासाठी वज्रास्त्र योजलं, वज्रास्त्राचा इंद्रास्त्राने प्रतिरोध केला, वगैरे वगैरे ही वर्णनं. आता त्या वर्णनामध्ये श्रीधर स्वामींनी काही असे मोजके प्रसंग घातलेत की हनुमान हा महाबलशाली आहे आणि त्याच्या ताकदीसमोर प्रत्यक्ष ब्रह्मास्त्रही विफल होऊ शकतं. कारण सगळ्या देवांनी स्वतः त्याला वरदानं दिली आहेत की बाबा तू आमच्या अस्त्रशस्त्रांपासून अजेय अवध्य असा होशील. त्यामुळे त्याला अडवायला, त्याला बांधायला दुसरं हत्यार, आयुध कोणतं असा प्रश्न लवकुशांना पडला. तेव्हा त्यांच्या गुरूंनी शिकवलेलं रामायण त्यांच्या कामी आलं. म्हणजे वाल्मिकींनी त्यांना रामायण शिकवलेलं आहे, हा प्रसंग ते नाकारत नाही. आणि त्यावरून अद्वितीय रामभक्त असणाऱ्या हनुमंताला जर रामनामाचं अस्त्र योजून विद्ध केलं तरच तो थांबेल हे ओळखून रामनामास्त्राची योजना हे लवकुश करतात. असा प्रसंग श्रीधर योजतात. आणि तिथे तो महाबली हनुमान देखील रामनामाच्या पाशामध्ये बद्ध होऊन राहतो. पुढे प्रत्यक्ष रामाला, या घोड्याला आणि आप्तस्वकीयांना सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी तिथे यावं लागतं. आता खरं तर अश्वमेधाच्या नियमाच्या हे बाह्य आहे. म्हणजे अश्वमेधामध्ये एकदा तो यजमान दीक्षित झाला की त्याला ती सीमा उल्लंघता येत नाही. आणि ती जर त्याने उल्लंघली याचा अर्थ यज्ञ दीक्षा भ्रंश झाला. पण
याचं कारणही तसंच आहे. यज्ञीय संस्कृती ही श्रौत परंपरा याच्यापासून हा समाज इतका दुरावला होता की त्यातल्या ह्या ठळक गोष्टी नंतरच्या या कवींपर्यंत ज्ञात राहिल्या होत्या का नाही असा प्रश्न पडतो. त्यामुळे पुनश्च एकदा ते स्वातंत्र्य कवीचं वापरून श्रुतीस्मृती पुराणांचे निर्बंध थोडे बाजूला करून श्रीधर स्वामी रामरायाला यज्ञ सोडून त्या रणभूमीमध्ये उतरवतात. आणि नुसते उतरवत नाही तर रामाचा लवकुशा हाती पराजय करवतात. म्हणजे भावार्थ रामायणामधलं चित्रण इतकं मोघम राहतं की युद्ध झालंच नाही, पण इथे लवकुशांच्या हाती रामाला बाणाघाताने बेशुद्ध पडल्याचं वर्णन श्रीधर स्वामी करतात. काय असेल प्रयोजन प्रश्न पडतो की राम हा जननायक आहे, राम हा अप्रतिहत असा योद्धा आहे, तो हरल्याचं दाखवून चालणार नाही. म्हणजे सर्वत्र जयमन विच्छेद हे वचन जर लक्षात घेतलं तर त्याला ज्याच्या नावाच्या पुढे विजय जोडून हा ग्रंथ रचला जातोय त्याचा शेवटच्या अध्यायामध्ये पराजय दाखवण्याचं काय कारण असावं ते आपल्याला त्या श्लोकाच्या उत्तरार्धात मिळतं. सर्वत्र जयमन विच्छेद पुत्रार वा शिष्यार इच्छेत पराभवम किंवा पराजयम. खरा विजय तेव्हा होतो जेव्हा आपल्या पुत्राकडून किंवा शिष्याकडून पराभव होतो. म्हणजे त्याच्या पुढची पिढी त्याचे मुलगे हे त्याच्यापेक्षा पराक्रमी निपजले, याच्यात त्याचा जय कुठेही बाधित झाला नाही, तो विशेष जय झाला असा प्रसंग रंगवून शेवटी मग त्या दोघांना रोखण्यासाठी सीतामाई तिथे येते आणि तिथेच भूमिगर्भामध्ये लुप्त होण्याचा प्रसंग घडतो आणि रामचरित्राची इतिश्री होते. पुढे हे सगळं म्हणजे रामरायाचं निजधाम गमन वर्णन हे सगळं आहे, पण अक्षरशः आटोपशीर असं वर्णन आहे. कारण मूळ रस जो वीर रस आहे, रामाचा विजय दाखवायचा आहे, हे भान श्रीधरांना पक्क असल्यामुळे हे असं अशा प्रकारचं आख्यान श्रीधर स्वामी मांडून जातात. आणि अर्थातच त्याची जी काही फलश्रुती झाली, त्याचं जे महात्म्य सगळीकडे इतकं पसरलं की आज घरोघरी रामायण वाचलं जात नाही, अध्यात्म रामायण वाचलं जात नाही, पण राम विजयाचं पारायण निश्चित होतं. का होतं त्याचं कारण आपण पाहिलं. माझ्या अंदाजानं आपली वेळही झालेली आहे. जर काही प्रश्न असतील, कारण 2 सेशनमध्ये आपण त्याच्यावर फार काही बोलू शकलो नाही, वेळही कमी होता, म्हणून आज थोडं शक्य तेवढं लवकर आटपण्याचा प्रयत्न केला. जर काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील किंवा असं असेल की नाही हे काहीतरी चुकीचं सांगतायत असं वाटत असेल तरी मांडायला हरकत नाही तर आपण समारोपाकडे बोलूया. निशंक हरकत नाही. तुम्ही मगाशी 19 रामायण सांगितली, हो, पण त्या प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह म्हणजे त्या प्रत्येकाला कसं वाचलं ते त्यांनी सांगितलं. पण मग वाल्मिकी रामायणच बेस्ट पकडायचं. हो, त्यांनीही सांगितलं ना की वाल्मिकी नाटक अतिथोर. ह्या सगळ्यांचं मी वाचन केलं, त्यातनं काही घेतलं, पण मुख्य साचा घालण्यासाठी काय वापरलं? वाल्मिकी रामायण. आणि तिथे सुद्धा वाल्मिकी रामायण असा शब्द न वापरता जे नाटक हा शब्द वापरताय तो फार महत्वाचा आहे की राम उदंत नावाचं जे काव्य आहे त्याचा त्यांनी आधार घेतलेला असणार आहे. कारण वाल्मिकी रामायणापेक्षा इतके वेगवेगळे प्रसंग ते योजतायत, त्यामुळे वाव आहे उदंताला. ठीक आहे. तर अशा प्रकारे संत, आणि खरं तर पंत म्हणता येणार नाही कारण पंडिती थाट इथे कुठे दिसत नाही, पण अनेक संप्रदायांनी घातलेल्या चौकटीत कुठेही श्रीधर स्वामींचा नामनिर्देश नाही, पण तरीही
रंगनाथ स्वामींची परंपरा आणि आनंद संप्रदायाची गुरु परंपरा, त्यामध्ये दीक्षित अंकित झालेले श्रीधर स्वामी जरी संत म्हणून कोणी निर्देश केला नसेल तरीही आपल्या कृतींनी, आपल्या विचारांनी, आपल्या वाङ्मयानी ते संत पदाला खचितच पोचले होते. तर अशी ही रामविजय रामकथा इथे पूर्ण होते. आता उरलेला जो भाग आहे तो संत परंपरा मधला समर्थ संप्रदाय जो रामकथा ब्रह्मांड भेदोनी पैलाड न्यावी या प्रतिज्ञेवरच आधारलेला आहे. कारण मुख्य दीक्षाच काय आहे तर मुख्य ते हरिकथा निरूपण, हरिकथा म्हणजे रामकथा. तर त्या रामदासी संप्रदाय आणि स्वतः समर्थ रामदास यांनी घेतलेला रामकथेचा परामर्श आणि पंडिती थाटातले महाकवी मोरोपंत यांनी घेतलेला रामकथेचा परामर्श असा विषय पुढच्या आगामी सत्रासाठी शिल्लक ठेवतो. आणि इथे जे काही उच्छृंखल बोललो असेल त्याची क्षमा मागून, नाही काही ठिकाणी काय आहे समोरचे चेहरे जेव्हा असे व्हायला लागतात तेव्हा मूळची शैली थोडी बाजूला ठेवून मग आपलं स्वातंत्र्य घ्यायला लागतं. तसं घेतलं त्याबद्दल क्षमा मागून थांबतो. अदेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्रो पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम् इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिवा. जय जय रघुवीर समर्थ. तुकोबा म्हणतात, राम म्हणता रामची होईजे, पदी बसोनी पदवी घेईजे. ते म्हणतात की राम नाम उच्चारलं की माणूस राम होतो, सिंहासनावर बसतो आणि रामाचीच पदवी घेतो. तर आपली ईश्वरोपासना फक्त उपासनेपर्यंत थांबत नाही, आपण त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतो. तर हा प्रयत्न आपण दर व्याख्यानमालेत करणार आहोत. त्यामुळे पुढच्याही व्याख्यानमालेत आपण राम होण्यासाठी येऊयात असं आपण म्हणूयात आणि या व्याख्यानाची सांगता करूया. धन्यवाद.